नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटीईटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी होणाऱ्या सामाजिक शास्त्र या विषयी निगडीत असणाऱ्या काही क्रांतिकारी आणि समाजसुधारकांविषयीची माहिती या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आज आपण माहिती बघणार आहोत फिरोजशाह मेहता यांच्याबद्दलचं। यांना मुंबईचा सिंह म्हणून देखील ओळखले जाते। यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 रोजी जन्म ठिकाण आहे मुंबई आणि मृत्यू आहे 5 नोव्हेंबर 1915। तर यांचा जन्म झाला आहे 4 ऑगस्ट 1845। फिरोजशाहचा जन्म हा मुंबईत फारसी कुटुंबात झाला। त्यांनी एलिफंट महाविद्यालयातून पदवी तर मुंबई विद्यापीठातून पदवी म्हणजे MA शिक्षण पूर्ण केले। मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पद्धती MA पूर्ण करणारे हे पहिले पारसी विद्यार्थी ठरले आहे। रुस्तमजी जमशेदजी जिजीबॉय यांनी 5 भारतीयांना इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर पदवी घेण्यासाठी मदत केली होती। त्यापैकी एक फिरोजशाह मेहता हे देखील होते। कायद्याची पदवी घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले। ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन यांच्या सह्याद्री होते। मुंबईमधूनच त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला सुरुवात झाली होती। ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर त्यांचा विश्वास होता। राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत व जडणघडणीत त्यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो। काँग्रेस नियुक्त अनेक समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले होते। 1885 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता। अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता, कात्रे तेलंग, बदरुद्दीन तय्यबजी। त्यानंतर काँग्रेसच्या स्थापनेच्या पहिल्या अधिवेशनाचे यजमानपद या संघटनेकडे होते। काँग्रेसच्या 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष 1890 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते। त्यानंतर प्रातिनिधिक शासन त्यांचे हे पुरस्कर्ते होते। सन 1887 ते 1993 या काळात मुंबई कायदे मंडळाचे ते सदस्य देखील राहिले होते। मुंबई महापालिकेचे महापौरही ते होते। मुंबईचा राजा असे त्यांना देखील म्हटले जाते। मुंबई महानगरपालिका व मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्ततेची जपणूक त्यांनी केली। फिरोजशाह मेहतांचे स्थानिक स्वराज्यत्वाचा आणि प्रातिनिधिक शासन पद्धतीचा पुरस्कार केला। लॉर्ड कर्झनच्या 1904च्या भारतीय विद्यापीठ कायद्यास व बंगालच्या फाळणीस फिरोजशाहांनी कडाडून विरोध केला होता। त्यानंतर 1894 ते 1899 या काळात केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले होते। गोपाळकृष्ण गोखलेच्या भारत सेवक समाजाच्या योजनेला फिरोजशाह मेहतांनी विरोध केला होता। जहाल नेत्यांनी सुचविलेले स्वदेशी आणि बहिष्कार या अस्त्रांचा वापर इंग्रजांच्या विरोधात करण्यास त्यांनी विरोध केला होता। ब्रिटिश उदारमतवादावर त्यांचा विश्वास होता। त्यांचे राजकारण शाब्दिक, सावधगिरीचे व संकुचित होते, कृतिशील नव्हते। काँग्रेस स्थापनेत ॲलिम हुम यांना सहकार्य केले। पुढे 30 वर्षे काँग्रेसमध्ये देखील त्यांनी कार्य केलेले आहे। 1907च्या अधिवेशनात जहाल मवाळ वादावेळी काँग्रेस भंगली गेली तरी चालेल, पण जहालांच्या हातात जाता कामा नये असा पवित्रा फिरोजशाह मेहतांनी घेतला होता। 1910 मध्ये त्यांनी द बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले। मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू ते जानेवारी 2015 मध्ये बनले होते। त्यांचा मृत्यू हा 5 नोव्हेंबर 1915 रोजी झाला होता। तर हे होती फिरोजशाह मेहताबद्दलचं माहिती आणि त्यांच्या कार्याविषयीची झालेली माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।